आहा, काय झालंय बघा, एकदम चुरचुरीत बहारदार खुसखुशीत. आणि हे ना, तुम्हाला सांगते, हे काकडीपासून बनवलेली धिरडी आहेत आणि इतकी कमाल होतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 365 दिवस 365 नाश्त्याचे प्रकार. मला उठून रोज विचारायचं नाही आता मधुराज नाश्त्याला काय करू. मस्त धिरडं केलंय, चुरचुरीत एकदम कुरकुरीत होतो, इतकं कमाल लागतं चवीला, जबरदस्त होतं. मेन म्हणजे पीठ आदल्या दिवशी तयार करा, दुसऱ्या दिवशी हवं तेव्हा काढा, धिरडं लावा आणि खा. चला साहित्य काय घेतलं बघूया. यो चेक द माइक, मधुराज इन द हाऊस. सोबत हिप हॉपचा तडका करते फुल ब्राउज. फोफो फोडणीचा सुगंध, मसाल्यांचा फ्लो, प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. चला तर मग आता काकडीचं धिरडं करूयात. तर मग त्यासाठी काय करायचं, मी इथे एक काकडी घेतली, बऱ्यापैकी मोठी आहे, हिरवी काकडी घेतली, तवसाई त्याला काही ठिकाणी म्हणतात. देठाकडचा भाग त्याचा चिरून घ्यायचा आणि तो असा ना एकमेकांवर त्याचं घर्षण करायचं, रब करून घ्यायचा. त्यामुळे काकडीतला कडवटपणा कमी होतो. आता साल वगैरे न काढता, साल नाही काढणार, याचे फोडी करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर साल काढून फोडी केले तरी काही हरकत नाही. तर ही काकडी, बरं, काकडी टाकायच्या आधी पेस्टला आधी लसूण, मिरची, ओवा, जिरे घालूयात, म्हणजे हे वाटलं छान जाईल. याच्यावर ही काकडी, पाणी वगैरे अजिबात घालू नका कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये हे डुरकं फिरवून घ्यायचं. छान अशी प्युरी तयार झाली पाहिजे. आता एका बाउलमध्ये तांदूळाचं पीठ घेऊयात. यामध्ये बेसनने धिरड्याला जरा एकसंधपणा यायला मदत होते. बारीक रवा, हळद, लाल तिखट, धनेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सुके जिन्नस आधी मिसळायचे. आता हे छान एकजीव झालं पीठ की यामध्ये आता घालूयात ही काकडीची प्युरी. डोसा आहे ना, मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. तर यामध्ये आणखी पाणी घालते. छान आपल्याला सरबरीत पीठ तयार करायचं, त्यामुळे पाणी जास्त घातलं तरी काही हरकत नाही, पण एकदम नका घालू सगळं पाणी. आता हे कालवून घेऊयात. चला, हे मिश्रण तयार आहे. इथे मी 2.5 कप बरोबर पाण्याचा वापर केला. आता काकडीचा आकार किती लहान मोठा आहे त्या अंदाजाने हे मिश्रणाचं पाण्याचा अंश कमी जास्त होऊ शकतो. पण हे बघा, छान असं सरबरीत पीठ तयार करून घेतलं. बेसनच्या वगैरे गुठळ्या अजिबात नाही राहिला पाहिजे. हा जो ठेचा आपण सुरुवातीला तयार करून घेतला ना, जिरं, ओवा, लसूण, आलं, लसूण, मिरची, याची चव आणि स्वाद खूप छान उतरतं या धिरड्यामध्ये, त्यामुळे ते अजिबात स्किप नका करू. चला आता धिरडं घालूयात. इतकं सोपं आहे, म्हणजे 365 दिवस रोज रोज नाश्त्याला काय करायचं मला प्रश्न विचारायचा नाही. तुम्हाला सांगते, तवा गरम करायला ठेवला, फुसफुस बाटली आपली आहे, फुसफुस करून घेऊयात. madhurajrecipeclub.com इथून तुम्ही ही खरेदी करू शकता. हे बघा, तेल इकडे तिकडे उडत नाही आणि बरोबर खूप जास्त तेल नाही लावलं तरी पदार्थ मस्त होतो. आता धिरडं घालण्यापूर्वी ना प्रत्येक वेळेस हे असं ढवळून घ्यायचं. हे बघा, पीठ असं छान ढवळून घ्यायचं. प्रत्येक धिरडं घालताना ढवळून घ्या आणि तव्याच्या कडेने घालायला सुरुवात करा. धिरडं कायम असंच करायचं, आधी कडेने आणि मग मध्यभागी. परफेक्ट. आता लागलं तर थोडं वरनं पण तेल स्प्रे करते. आता हे धिरडं आहे ना, टाकताना मोठ्या आचेवर टाका, पण जेव्हा ते पचवतं तेव्हा मंद आचेवर पचवून घ्या, म्हणजे ते छान सुटेल तव्यावर. चला, खालच्या बाजूने खरपूस भाजून झालं, चिकटत नाही बघा, सुटतं आपोआप. वा, आहा आहा, काय बहारदार रंग आलाय. आता हे काकडीचं धिरडं आहे ना, दोनही बाजूने भाजून घ्यायचं खरपूस. काकडी आपण कच्ची वापरली, शिजवून घेतली नाही, त्यामुळे ती धिरड्यासोबतच शिजली जाते. त्यामुळे हे धिरडं आहे ना, जरा थोडं निगुतीने शिजवून घ्यायचं, पण चिकटत नाही याची खात्री मी तुम्हाला देते. आणि कमाल होतं खरंच, म्हणजे रंग बघा काय सुरेख आलाय आणि एकदमच चुरचुरीत आणि कुरकुरीत होतं. चला, मस्त खुसखुशीत असं भाजून झालं. हे बघा, झालं की नाही अगदी डोश्यासारखं. आता
आता हे दुमडते आणि हे असं ठेवूयात. काय दिसतंय कमाल आणि इतकं रुचकर होतं तुम्हाला सांगते. आता याच प्रकारे सगळी धिरडी घालून घेते. खायचं कसं काही सांगायची गरज आहे का? चटण्यांचे एवढे प्रकार, म्हणजे आता तर आपल्या नवीन चॅनलवर 365 दिवस 365 चटण्यांचे प्रकारच सिरीज सुरू केली. जाऊन नक्की चेक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच पुढच्या ब्रेकफास्टच्या रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.